तर या भेटीनंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। राजकीय वर्तुळात आता घडामोडींना वेग आला। एकीकडे राज ठाकरे आणि फडणवीसांची भेट, तर दुसरीकडे मनसे नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीला गेलेत। नेमकं महायुती आणि मनसे यांच्यामध्ये काय शिस्त आहे याचा अंदाज आत्ता लावता येणं थोडं कठीण आहे। मात्र राज ठाकरेंच्या मनात काय, नेमका ते काय निर्णय घेतात आणि हे समोर आल्यानंतरच या सगळ्याचा उलगडा होईल। आधी राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट तासभर झाली जवळपास, आणि त्यानंतर मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले। त्यामुळे राजकीय वर्तुळात घडामोडींना वेग आलेला आहे। अधिक माहितीसाठी थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव आहेत आपल्या सोबत। उदय, मनसेचे नेते सुद्धा आता शिंदेंच्या भेटीला गेलेत, ते कशासाठी? श्वेता, मनसेचे नेते संदीप देशपांडे आणि अमेय खोपकर हे मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेनेचे खासदार आणि गटनेते श्रीकांत शिंदे आणि त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासोबत या नेत्यांसोबतची महत्त्वाची बैठक सुरू आहे। येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात महत्त्वाची बैठक जी आहे या मुक्तगिरी बंगल्यावरती सुरू आहे। आपण इथे पाहत हा मुक्तगिरी बंगला आहे। हा बंगला सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे। आपण इथे समोर पाहू शकतो, हे थेट व्हिज्युअल्स आहेत। आतमध्ये मनसे नेते यांच्या गाड्या देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि याच मुक्तगिरी बंगल्यावरती आपण इथे पाहत असाल की आतमध्ये महत्त्वाची बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे। पुढच्या काही वेळातच ही बैठक संपल्यानंतर हे बाहेर येतील आणि ते नेमके काय म्हणतायत याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असेल। कारण ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टिकोनातून। आणि या बैठकीमध्ये येणाऱ्या महापालिका ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये प्रामुख्याने मनसेचे जिथे ज्या वॉर्डांमध्ये प्राबल्य आहे त्या वॉर्डांसंदर्भात अधिक माहिती जी आहे ती दिली जाईल। विशेषतः मुंबई महापालिकेसंदर्भात, ही मुंबई महापालिकेमध्ये आपल्या सर्वांनाच कल्पना आहे की मनसेचं दादर असेल, वरळी असेल, लालबाग परळ असेल या भागामध्ये काहीसं प्राबल्य आहे, मागाटणी आहे भाग, त्याचबरोबर भांडूप असेल, विक्रोळी असेल या भागांमध्ये मनसेचं काहीसं प्राबल्य, त्यामुळे तिथल्या वॉर्डासंदर्भात मनसेचे नेते जे आहेत ते आग्रही असणार आहे। त्याचबरोबर नवी मुंबई, ठाणे, डोंबिवली येथे देखील त्यांचे नगरसेवक जे आहेत ते आधी निवडून आलेले आहेत, त्यामुळे तिथल्या काही जागांसाठी हे नेते आग्रही असण्याची शक्यता आहे। त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये एकूणच चर्चेचं सत्र जे आहे ते पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळतं आहे आणि त्यांच्यामध्ये जागा वाटपातल्या चर्चांसंदर्भात आता बैठका ज्या आहेत त्या सुरू असल्याची एकूण माहिती मिळते। त्यामुळे एकूणच मनसे आणि शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षांमध्ये जी युती होईल, दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील अशा पद्धतीची जी चर्चा सुरू होती त्याला आता कुठेतरी पूर्ण विराम जो आहे तो कृतीतून मिळालेला आहे असं आपण म्हणू शकतो। कारण खरी कृती जी आहे युती संदर्भातली ती शिवसेना म्हणजेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि मनसे यांच्यामध्ये सुरू असल्याची आपल्याला एकूण पाहायला मिळते। आज सकाळीच आपण पाहिलेले मनसेचे नेते राज ठाकरे हे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची त्यांनी ताजलँड्स येथे भेट घेतलेली आहे। त्या भेटीनंतर मनसेचे जे नेते आहेत ते देखील इथे मुक्तगिरी बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। एकूणच महायुतीची त्यांची जी युतीची चर्चा आहे ती पुढे सरकताना दिसते। मात्र त्यामध्ये एक स्पष्टीकरण हे द्यावं लागेल की मनसेची युती ही शिवसेनेसोबत होत आहे। महायुतीमध्ये एकूणच मनसे हा चौथा भिडू असेल, मात्र त्यांची थेट युती ही शिवसेनेसोबत असणार आहे। भाजपला काहीसं राजकीय दृष्ट्या मनसेला जवळ करणं काहीसं अडचणीचं ठरू शकतं, कारण मनसेची जी काही प्रांतवादाची जी काही परप्रांतीय विरुद्ध जी काही भूमिका आहे, आक्रमक भूमिका आहे ती कुठेतरी भाजपसाठी अडचणीची ठरू शकते। त्यामुळे शिवसेना हा जो नैसर्गिक मित्र आहे त्यांच्याशी मनसे आणि शिवसेनेची युती जी आहे ती पुढे सरकेल असं सांगण्यात येतं। त्यामुळे येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी मनसे आणि शिवसेनेची युती जवळपास होत आहे आणि यावरती आता जवळपास शिक्कामोर्तब होईल। आणि त्याच दृष्टिकोनातून आपण पाहतो की मनसेच्या नेत्यांची महत्वाची बैठक जी आहे मुक्तगिरी बंगल्यावरती होत आहे। मुक्तगिरी बंगल्यावरती आपण इथे पाहतो आहोत की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेनेचे गटनेते आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये महत्वाची बैठक सुरू झालेली आहे। आणि या बैठकीमध्ये आपण पाहतो आहोत की महत्वाच्या जागा वाटपांसंदर्भात चर्चा जी आहे ती होत असल्याची वरिष्ठ सूत्रांनी माहिती दिली आहे। ही बैठक संपल्यानंतर नेमक्या या बैठकीत काय चर्चा झालेली आहे याबद्दल अधिक माहिती समजू शकणार आहे। आपण थेट समोर दृश्य पाहतो आहोत, हे काही गाड्या ज्या आहेत मनसेच्या नेत्यांच्या त्या देखील आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत। मंत्र्यांच्या गाड्या ज्या आहेत, उद्योगमंत्री यांच्या आपल्याला गाड्या इथे पाहायला मिळत आहेत। ही चर्चा महायुतीसाठी आणि एकूणच मनसे शिवसेना युतीसाठी अत्यंत महत्वाची असल्याचे सांगण्यात येते। बरोबर उदय, तुम्ही जे आता म्हणताय की मनसेची युती ही शिवसेनेशी जास्ती असेल, म्हणजे या महायुतीमध्ये जर विचार केला तर याचं उत्तर आपल्याला आत्ता मिळतंय की गेल्या काही दिवसापासून उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या ज्या शिवतीर्थावरती फेऱ्या वाढलेल्या होत्या किंवा भेटीगाठी वाढलेल्या होत्या ते हे कारण होतं का?
श्वेता, आपण पाहिलेलं सर्वांनी की उद्योगमंत्री उदय सामंत हे सातत्याने राज ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यांची वैयक्तिक देखील भेट झालेली आहे. त्याचबरोबर आपण पाहतो की उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची शिवतीर्थ येथे महत्वाची बैठक झाली होती. या बैठकीमध्ये साहजिकच स्नेहभोजन होतं, मात्र एक महत्वाची चर्चा जी आहे ती पुढे सरकताना दिसलेली आहे. त्या बैठकीनंतर त्यावेळेला सांगण्यात आलं होतं की आता दुसऱ्या फळीतील नेते जे आहे ते चर्चेसाठी समोरासमोर बसतील आणि चर्चा करतील असं सांगण्यात येत आहे. आणि ही बैठक जी आहे त्याच अनुषंगाने होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. शिवसेना आणि मनसेची युती पुढे सरकताना दिसते आहे आणि एकूणच आता जागा वाटपासंदर्भात देखील चर्चा जी आहे ती होत असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे एकूणच येणाऱ्या महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि मनसेची युती होत आहे. ही युती शिवसेना आणि मनसेची युती असणार आहे. महायुतीमध्ये मनसेचा थेट सहभाग नसला तरी शिवसेनेसोबत मनसे जी आहे ती जोडली जाणार आहे. त्यामुळे ही युती झाल्यानंतर प्रत्यक्ष निवडणुकीमध्ये कसं जागा वाटप जाहीर होते हे पाहावं लागणार आहे. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडनं आणि त्याचबरोबर मनसेकडनं देखील काही प्रमाणात बॅनरबाजी जी आहे ती करण्यात येत होती. ठाकरे बंधू एकत्र येतील असं सांगण्यात येत होतं, मात्र फक्त बॅनरवरती हे सांगितलं जातं. प्रत्यक्ष नेत्यांमधली कृती जी आहे प्रत्यक्ष भेटण्याची किंवा चर्चेची ती कुठे दिसून येत नव्हती. त्यामुळे अखेरीस आपण पाहतो आहोत की ठाकरे दोन बंधू जे एकत्र येतील याला कुठेतरी पूर्णविराम मिळतो आहे आणि प्रत्यक्ष मनसे हे शिवसेनेसोबत एकत्र येताना आपल्याला इथे पाहायला मिळते. मनसे महायुतीमध्ये सहभागी होणार आहे, मात्र महायुतीमध्ये शिवसेनेसोबत त्यांची थेट युती असणार आहे. त्यामुळे येणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये जे जागा वाटप ठरणार आहे महायुतीचं, त्या महायुतीच्या जागा वाटपामध्ये शिवसेनेच्या वाट्याला जेवढ्या जागा येतील त्या जागांमध्ये मनसेची जागा ज्या आहेत त्या ठरणार आहेत. त्यामुळे एकूणच महायुतीमध्ये थोडंसं जागा वाटपाबद्दल अटीतटीचा सामना जो आहे तो होताना आपल्याला पाहायला मिळतोय. बिलकुल उदय, या सगळ्या घडामोडींवरती असंच लक्ष ठेवून राहा. मनसेची युती होतीये शिवसेनेशी, मात्र ती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची नाही तर शिंदेंच्या शिवसेनेशी. हे एक प्रकारे आता स्पष्ट होत आहे, समोर येत आहे. कारण आता देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेचे नेते एकनाथ शिंदेंच्या भेटीसाठी गेलेले आहेत.